काय बोलायचं होतं ते सगळं बोलून मोकळं झाला. शेठ, एक विनंती आहे. आम्ही लहानपणी टेस्ट बघायला जात होतो, पण आता 2020ची मॅच बघतो आम्ही, का तर सगळे खेळाडू दिसतात. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे, 2020ची मॅच आहे. एखादा दुसरा चेंडू आपल्या वाट्याला आहे, जर आपण नाही थांबलात वेळेत तर मी तिथं येणार. हां, पुढचे वक्ते आहेत सुनील बागडे. घड्याळ लावून 2 मिनिटं. मंचावर उपस्थित महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत, सांगली जिल्ह्याची शान, जत तालुक्याचे आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब, मंचावर उपस्थित पडळकर साहेबांचे थोरले बंधू व जिल्हा परिषदेचे माजी सभापती माननीय ब्रह्मानंद पडळकर साहेब, डॉक्टर आरळी साहेब, संजू अण्णा, मंचावर सर्वच उपस्थित, सर्वांची नावं घेणार नाही कारण आता मी जे काय बोलणार होतो त्यातले 4 मुद्दे आणले होते, त्यातले 3 मुद्दे मामाने मांडलेत. आता मला राहिला एकच मुद्दा. गेल्या 75 वर्षामध्ये जत तालुका हा दुष्काळ तालुका म्हणून महाराष्ट्रात मध्ये ओळखला जात होता. गेल्या 75 वर्षामध्ये जत तालुका हा दुष्काळ तालुका म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. शेठ, तुमच्याकडनं जत तालुक्यातली सामान्य जनता एवढीच अपेक्षा करते, इथून पुढच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जत तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, वंचित, शोषित, पीडित सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, एवढंच तुमच्याकडनं अपेक्षा आहे. दुसरी तुमच्याकडनं फार काय अपेक्षा शेठ नाहीच. राहिला विषय, जत तालुक्यामध्ये जवळजवळ 8 ते 9 हजार दिव्यांग बांधव आहेत. शेठ, निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला राजू यादव आणि परशुराम भाई यांनी बोलवलं आणि सांगितलं की बाबाला आपल्याला काम करायचं आहे. त्यावेळी पहिलाच मुद्दा शेठला भेटायला गेलो आणि सांगितलं, शेठ आता असा विषय. शेठ म्हणले तुमचा विषय मार्गी लावतो. पण शेठ, आमची अपेक्षा आहे, जे निवडणुकीच्या काळामध्ये सर्वसामान्य दिव्यांग बांधव, ज्याला दिसत नाही, ज्याला पाय नाही, ज्याला हात नाही, ज्या माणसापर्यंत आम्ही पोहोचलो, त्या माणसाची वेदना आम्हाला माहित आहे. ते आज फोन करून विचारतात की बाबा दिव्यांग भावांचा विषय काय झाला. तर शेठ, या भव्य नागरी सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो, जर शहरामध्ये भव्य दिव्यांग भवन झालं पाहिजे एवढंच बोलतो. आणि आपल्याला नूतन विद्यमान आमदार म्हणून आपली निवड झाल्याबद्दल आपल्याला शुभेच्छा देतो आणि एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुनील, अत्यंत चांगलं भाषण आपण या ठिकाणी केलं. घरात कोणताही राजकीय वारसा नसताना स्वबळावरती राजकारणात झेप घेऊन जत शहर भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी ज्याच्या खांद्यावरती आहे त्या अण्णाविषयी आता सभेला संबोधित करतील. नमस्कार. मी प्रथमतः आधी आमचे जे वक्ते होते, ज्येष्ठ नेते भाजपचे किरण मामा शिंदे यांच्या सूचनेला त्यांनी जे सुचवलं की मंत्रिपद हे आमदार साहेबांना दिलं पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, त्याला मी प्रथमतः अनुमोदन देतो. आणि मंचावर उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांचं आणि आमदार साहेबांचं इथं मी अभिनंदन करतो. आणि मी 2 मिनिटंच बोलणार आहे, काही वेळ कमी आहे सर्वांना. या जत नगरीला कोणीही नेता नसताना, पडळकर साहेबांच्या मागे कुठलाही मोठा बडा नेता नसताना, आम्ही सर्व पदाधिकारी असू देत, पक्षाचे किंवा नगरसेवक असू दे, यांनी पाठबळ उभं केलं. आणि त्या पाठबळाला जत शहरातील जनतेने मोठी ताकद देऊन आमच्या सर्व नगरसेवकांच्यावर एवढा मोठा तुम्ही विश्वास देऊन प्रचंड मतांनी आमदार साहेबांना निवडून दिलं, त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे आभार मानतो. कारण कोणीही नेता पहिला इथं होते ते सगळे विरोधातले, बडे नेते होते ते सगळे विरोधात. शेठच्या मागं कुठली जनता नव्हती, काही नव्हतं. इथं फक्त नगरसेवकांनी पाठिंबा दिला आणि त्या नगरसेवकांच्या पाठिंब्याला तुम्ही सर्व जत शहरातील जनतेनं इतकं मोठं बळ दिलं की जत शहरातून तुम्ही लीडसुद्धा दिलं आम्हाला. त्याच्यामुळे तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे त्या विश्वासाला आम्ही कुठेच तडा जाऊ देणार नाही. आणि आम्ही कुणावर टीका टिप्पणी न करता तुमची कामं शक्यतो होतील तेवढी जास्तीत जास्त आम्ही करून तुम्हाला देऊ. आणि तुमचं कुठलंही काम अडणार नाही, तटणार नाही, याची शाश्वती आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतो. इथे सर्व नगरसेवक आम्ही तुम्हाला ही शाश्वती देतो की तुमचं कुठलंही काम आम्ही अडू देणार नाही. कोणतंही काम घेऊन या, तुमचं काम कधीच अडणार नाही. आणि किरण मामांनी सर्वच मुद्दे मांडल्यामुळं
आता आम्ही काय जास्त बोलणार नाही. किरण मामाच्या सर्व मुद्द्यांना आम्ही अनुमोदन देतोय फक्त, आणि एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या पुन्हा एका ज्येष्ठ नेतृत्वाकडं बसवराज चव्हाण. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, वंदे वंदे. आज जे महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर दीपावली सण चालू असताना महाराष्ट्रामध्ये 288 म्हणजे निवडणूक झाली. आपला मतदारसंघ 288 शेवटचा, आणि आपल्या मतदारसंघाचे प्रचार करण्यासाठी सध्या जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ यांनी जतपासून सुरुवात केली. आणि त्यावेळी त्यांनी सांगितले की जत हे 288 वरून आम्ही 1 नंबरवर आणू. त्याप्रमाणे आमचे जतचे सर्व जनता शेतकरी असतील, सर्व असतील, त्यांनी त्या पद्धतीने माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना बहुमताने जवळजवळ 38 ते 40 हजार मतांनी निवडून दिलेले आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर साहेब, त्याचप्रमाणे नामद साहेब, उपस्थित सर्व नगरसेवक, सर्व यांचं मी नाव घेत नाही, वेळ घालवत नाही. फक्त आमच्या जतच्या वतीने मी एवढीच अपेक्षा करतो की गेले 10 वर्ष नगरपालिका स्थापना आज 12 वर्ष झालेली आहेत. म्हणावं तसं जत शहराचं कोणतेही म्हणावं तसं शहर म्हणून कुठं काही नाही. शहराच्या ज्याप्रमाणे एखाद्या घरासमोर गेल्यानंतर घरासमोरची रांगोळी वगैरे बघून घरातलं काय असेल ते आपण समजू शकतो, तसं आमच्या शहरामधलं काही सुद्धा सुनवत नव्हतं. ह्या आमच्या शहरामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसवताना सुद्धा 1 वर्षभर आम्हाला पुतळा बसवण्यासाठी काही वेळ घालावा लागला. नंतर सर्वजण आमच्या सर्व शिवाजी महाराजांवर सर्व प्रेम करणारे आपण महाराष्ट्र सर्वांनी जत शहरातले एकत्र आलो. मग शिवाजी महाराजांचा पुतळा आमच्या शिवाजी पेठेमध्ये बसला. फक्त आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या शहराला नावरूपी आणि महाराष्ट्रात 1 नंबर आणण्यासाठी साहेबांनी आपल्या भाषणातून किंवा आपल्या प्रचार सभेतून भरपूर म्हणले. त्यांनी आपल्या प्रचारातून बरंचसं काय बोललेलं आहे की माझं शत्रू माझे आमदार विक्रमदादा सावंत नाहीत किंवा आदरणीय साहेब नाहीत किंवा तम्माना गौडी नाहीत. माझा शत्रू हा जतमधला कोयता किंवा ऊसतोड कामगार ह्यांच्या हातातून कोयता काढणार आहे. आणि या सर्वांच्या हातात उमदी असेल, या सर्व ठिकाणी असेल, या ठिकाणी येणारा MIDC या माध्यमातून किंवा बेरोजगार किंवा आमच्या सर्व काय आदिवासी समाजातल्या लोकांना, गुन्हेगारी समाजातल्या लोकांना न्याय देऊ. जे बहुजन समाजातले लोक आहेत, जे शिकलेले आहेत, ते सवरलेले आहेत, त्यांच्या हाताला काय तर कष्ट देऊ, काम देऊ. आतापर्यंत फक्त सत्ता उपभोगणारी साहेब लोक झालेले आहेत, कारण आम्हाला काही सत्ता उपभोगायची नाही, काही नाही. फक्त आमच्या ह्या लोकांना हाताला काम आपण द्यावं. आणि आपल्यावर भरपूर सर्व या तालुक्यातील लोकांचा विश्वास फार मोठा आहे. ते जत तालुक्यात चिंगी भाषा आणि यल्लामा इथं जर आपल्या बाहेरच्या लोकांनाच आशीर्वाद देते फारसं. आणि ह्या यल्लामा देवीचा एक आशीर्वाद आहे, जर व्यवस्थित राहिला तर कुणाच्या हातात ती पलटी देत नाही आणि चिंगी बाबाच्या झेंड्यावरती कुणाला वर जाऊ देत नाही. त्यामुळे माझं मत अजून बरंच काय बोलायचं आहे, वक्ते भरपूर आहेत. थोडक्यात माझं मत आवडतो. आपण असंच जत तालुक्याचा विकास करतो. जत तालुक्याच्या लोकांचं आपलं प्रेम कायमस्वरूप राहील. मला इथं संयोजकांनी 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच विनंती या निमित्तानं मी करतोय, यादी खूप मोठी वाटतेय, ती थोडी शॉर्ट झाली तर बरं होईल. कसं करताय माझी आपल्याला विनंती आहे. त्यानिमित्तानं आपण आपली पुढची सभा आयोजित म्हणजे प्लॅन करूया. गोपीचंद पडळकर साहेब म्हणजे चार्जिंग स्टेशन आहे. शेठ तुम्ही बघितलं असाल, लहान मुलापासून बारकी पोरं, म्हातारे असतील किंवा तरणे असतील, बायका मंडळी असतील, तुमचं नाव घेतलं की चार्जिंग होते, येते. बोलण्याचं भान नसते, काय नसते, तरी पण 1-1 तासभर बोलू शकते. सरांनी सांगितल्याप्रमाणे 2 मिनिटाची वेळ आहे. मी एक 5-6 वर्षापूर्वी प्राध्यापक होतो, त्यामुळे बेल मारल्याशिवाय थांबायची सवय नव्हती मला. पण 2 मिनिटात माझं भाषण संपवतो. गोपीचंद पडळकर साहेब येण्याच्या पूर्वीचा एक छोटासा किस्सा सांगतो. साहेब येणार आहेत, सगळे येणार आहेत, तिकीट मिळत नाही मिळते, अशा सगळ्या चर्चा चालू होत्या. मी आमच्या रविमानवर वगैरे चिंतेत की बाबा काय होते, आमच्या पुंग्या टाईट, सगळं टीव्हीला काय पण वाटवायचे, हे असं झालंय, तसं झालंय, हे झालंय. आम्ही शेठना भेटलो, सगळं झालं. आम्हाला शेठ म्हणजे चार्जिंग स्टेशन आहे ते त्याच दिवशी कळालं. आम्ही पहिल्यांदा भेटताना शेठना तिकीट मिळालं आणि सगळे डाकू विरोधातले एकत्र झाले.
सगळी चांगली माणसं शेडच्या बंदली आणि जी विरोधात सगळे डाकू एकत्र झाले. सगळं झालं, पण आम्हाला विश्वास होता की शेड जनता तुमच्या सोबत आहे, लोक तुमच्या सोबत आहेत. इतका चांगला माणूस आपल्या तालुक्याला आमदार म्हणून लाभला, हे शेडचं भाग्य नाही, हे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. कारण येत्या 5 वर्षात तुम्हाला बदल दिसेल, काय बदल झालेला आहे आणि कशा पद्धतीनं बदल झालेला आहे. शेडवर परत एक आमच्या सगळ्या लोकांवर एक आरोप केला जातोय, शेड जातीवादी आहे. शेडच्या भाषणात एक मुद्दा सांगतो, शेड जर 100% जातीवादी असतील तर शेड तुम्ही लोकसभेला उभारलेलं एक वाक्य आठवते तुम्ही उच्चारलेलं, तुम्ही 1,00,000% जातीवादी आहेत, त्याचं काय करायचं. एखादा चांगला माणूस जातीपातीच्या पलीकडे जाऊन एखाद्या तालुक्याचं व्हिजन घेऊन जर उभारला असेल तर त्याला कसं बदनाम करायचं हे या आमच्या जत तालुक्यातल्या सर्व डाकूंकडनं शिकायचं आहे. खऱ्या अर्थानं गोपीचंद पडळकर साहेबांनी इथं उभारले, इथं निवडून आले, हे तुम्हा आम्हा सर्वांचं भाग्य आहे. शेठ हे 18 पगड जातींचे नेते आहेत. शेठच्या भाषेत सांगायचं झालं तर साळीमाळी, कोळी, तेलीच, कोठीस, नावी, धनगर, सनगर, हाटकर, महार, मांग, चमार, डोर, गडचिवाले, मला वाटतं शेठ यादी इतकी मोठी आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याला या जातींची नावं सुद्धा माहीत नसेल. शेठला आमच्या पूर्ण टोटल समाज व्यवस्थेचा गाडा अभ्यास आहे. गावगाड्यातली लोक असतील, आपल्या ग्रामीण भागातील लोक असतील, शहरातल्या भागातील, ह्या सर्वांचं व्हिजन घेऊन उतरलेला हा माणूस आहे. माझी सर्वांना विनंती आहे, आपण जे शेठवर प्रेम दाखवलं, येणाऱ्या काळात शेठच्या माध्यमातून कार्य करणारे हे जे सर्व लोक आहेत ह्यांच्याही पाठीशी आपलं प्रेम राहू दे. येणाऱ्या 3 वर्षात गोपीचंद पडळकर साहेब आपल्याला बदल घडवून आणतील व आमच्या सर्वांचं एक स्वप्न मध्यंतरी ह्या महिन्याच्या पाठीमागे एक भंग झालं की आपण मंत्रिपदी होणार हे आम्हाला सगळ्यांना माहिती होतं, पण थोडंफार आम्हाला वाईट वाटलं की झालं नाही. पण मी तुम्हाला विश्वास देतो, शेठ मंत्री नाही झाले तरी मुख्यमंत्री आहेत, कारण शेठ हे मुख्यमंत्र्याच्या गळ्यातले ताईत आहेत. त्यामुळे शेठच मुख्यमंत्री आहेत. बिनधास्त राहा, काय पाहिजे ते काम घेऊन या, तुमचं काम नाही झालं तुमचं नाव बदलून टाका, असा विषय आहे. आपण सर्वांनी इथं आलात त्याबद्दल धन्यवाद देतो. आमची यादी बरीचशी मोठी आहे, सर्व प्रभागातील लोक बोलणार आहेत, त्याबद्दल त्यांना माने सरांना विनंती करतो की नेक्स्ट वक्ता बोलवा. धन्यवाद. चला थोडा बदल, गौतम आवळ्यांसारखं मन सगळ्यांनी मोठं करावं. गौतमजी म्हणाले शेठ मी थांबतो, महिलांना प्राधान्य देऊयात. त्यांनी त्यांच्या अर्धांगिनीला पुढं बोलवलंय भाषणासाठी. एकदा गौतम भाऊसाठी टाळ्या होऊ द्यात. वहिनी येत आहेत पुढं, मिसेस गौतम आयवाळे आहेत या, आणि ते आपलं मनोगत आता व्यक्त करतायत. नमस्कार, मी तृप्ती गौतम आयवाळे. तुम्ही फारसं मला बघितलं नसेल, मी पहिल्यांदाच येते आहे. तर सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित जजचे नागरिक व महिला मंडळ यांचे खूप खूप अभिनंदन. सर्वप्रथम लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचे खूप खूप अभिनंदन. आणि मी इथे आज एक खूप महत्त्वाचा विषय मांडण्यासाठी आलेली आहे. गेले 10 वर्ष झाले मी इथे आले आहे लग्न करून, आणि मी पहिल्यांदा बाजारपेठेमध्ये खरेदी करण्यासाठी आले होते. तेव्हा माझ्या लक्षात आले की महिलांसाठी महिला मुतारी हे नाही. मी माझ्या मिस्टरांना पण विचारले आणि त्यांनी सांगितले की बाजारपेठच काय, अख्ख्या शहरामध्ये कुठेही महिला मुतारी नाही. हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. अहो, ज्या महिला बाजार करण्यासाठी किंवा भाजीपाला घेण्यासाठी 1-2 तासासाठी निघूनही जातील, खरं महत्त्वाचा विषय म्हणजे भाजीपाला विकणाऱ्या बायका दिवसभर एकाच ठिकाणी बसून असतात, त्यांच्यासाठी हा खूप मोठा विषय आहे. त्यामुळं मला स्त्री म्हणून असं वाटते की महिलांसाठी महिला मुतारी ही व्हायलाच पाहिजे. आणि साहेब, मला तुमच्या भाषणातून आज ऐकायचं आहे की तुम्ही किती दिवसात व किती महिन्यात हे महिलांसाठी महिला मुतारी उभे करताल. तुमच्याबद्दल मी खूप काही ऐकले आहे आणि बहीण म्हणून मी तुमच्याकडून ही अपेक्षा करते. मीच काय, शहरातल्या बऱ्याच महिला तुमच्याकडनं हीच अपेक्षा करतात की तुम्ही हे आमचे लवकरात लवकर हे कराल, हे माझी खात्री आहे. आणि मी इथेच थांबते. जय भीम, जय महाराष्ट्र. यानंतर सभेला संबोधित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय ज्याने प्रभाग क्रमांक 9 मधून आपलं प्रतिनिधित्व केलेलं होतं ते प्राध्यापिका कुमारी जयश्रीताई मोटे. आपली खरोखर कसोटी आहे. शेवटचे 2च चेंडू राहिलेत.
2 षटकार. कमी वेळात जास्त धावा आपल्याला काढायच्या आहेत. 1-2 वक्ते आता घेऊन आपण मुख्य भाषणांच्याकडे येणार आहोत. नमस्कार. फार जास्त वेळ काही तुमचा घेणार नाही मी, कारण आपल्याला बऱ्याच लोकांचं भाषण ऐकायचं आहे. प्रत्येकाला एक वेगळा आनंद झालेला आहे. मी माझा झालेला आनंद पहिल्यांदा व्यक्त करेन. सर्वप्रथम मी माझ्या जन्मभूमी असणाऱ्या जतवासियांच्या प्रत्येक घटकांचा, प्रत्येक जाती धर्माचा, ज्यांनी पडळकर साहेबांना मदत केली त्या सर्व अगदी लहानातल्या लहान घटकांपासून मी सर्वांचं सर्वप्रथम आभार मानते. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांना मी विनम्र अभिवादन करते आणि मी फक्त 1-2 शब्दच घेणार आहे. पडळकर साहेबांचं मी एक भाषण ऐकलं. त्यांनी त्या भाषणामध्ये असं वक्तव्य केलं होतं की करगणीकरांनी त्यांच्या राजकीर्दीचा पाया घातला आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी त्याच्यावर स्लॅब टाकला. असं जरी त्यांचं वाक्य असलं तरी सुद्धा शेट त्याच्यावरती कळस चढवण्याचं काम आमच्या जतवासियांनी केलेलं आहे. आणि हे जे कळस आहे हा नेहमीच चकाकणाराच आहे. याशिवाय मी तर शेट यांना हिऱ्याची वगैरे उपमा न देता पारस ही उपमा देईन, कारण पारस हा जवळच्या सर्वांना सोनच करत असतो. तसंच माझं जतचं सुद्धा सोनं होईल यामध्ये मी कोणतीही शंका ठेवत नाही. याच पद्धतीनं मी एक पाठीमागच्या इतिहासाचं थोडंसं तुम्हाला आठवण करून देते. या जत तालुक्यामधल्या लोकांनी माजी आमदार जयंतराव सोहनी, जे आटपाडी तालुक्यातले गोमेवाडी या ठिकाणचे आमदार होते, त्यांना आमच्या जतनी 2 वेळा निवडून दिलेलं आहे. आणि शेठ तुम्ही सुद्धा आटपाडीचेच आहात. आता आटपाडीकरांचं काय प्रेम आहे मला माहित नाही, पण माझ्या जतवासियांनी तुम्हाला भरभरून मतदान केलं आणि तुम्हाला एका यशाच्या शिखरावरती बसवलं. याचं जाता जाता तुम्हाला एक सांगेन, कारण इलेक्शनचा निकाल लागला आणि निकालासाठी शेठ आम्ही JCB मध्ये चढलो, परंतु निश्चित स्वरूपामध्ये किती मतदान झाले आम्हाला माहिती नव्हतं. मी सगळ्यांना विचारत होते अरे आपले शेठ आलेत का नाही, पण मला शंका होती काय की मला पाहिजे होतं ते किती लीड ना आलेत हे मला जाणून घ्यायचं होतं. शेवटी मी शेठ त्यांच्या ऑफिस समोर गेले की मला एवढा लीड कळला. म्हणजे हा लोकांचा उत्सव होता. 2ऱ्या-3ऱ्या फेरीनंतरच लोकांनी गुलाल खेळायला सुरुवात केली होती. आणि हा शेठ तुमच्यावरच्या प्रेमापोटीच आपल्याला आमच्या जतवासियांचं प्रेम दिसून येईल. आणि जतवासियांना पण मी शेठ यांच्याकडून एक वचन देऊ इच्छिते की शेठना तुम्ही निवडून दिलाय तर शेठ या जतचं सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तो शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देते. आणि तुम्ही मला 2 मिनिटं बोलण्याची जी संधी दिलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. रमजान उर्फ बंटी नदाब. महाराष्ट्र राज्याची मुलूक मैदान तोप जत तालुक्याचे विकासपुत्र माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नागरी सत्कार निमित्त उपस्थित सर्व व्यासपीठ व जनसमुदाय, भूतोना भविष्य अशी झालेली ही निवडणूक, भूतोना भविष्य झालेली ही उमेदवारी अर्ज भरण्याची रॅली, भूतोना भविष्य झालेलं काही प्रकारचं लोकांच्या मधून जो प्रतिसाद होता तो अत्यंत आनंददायी आणि उत्साही होता. आणि त्याच पद्धतीनं त्याच आनंदी आणि उत्साही वातावरणाला तुम्ही प्रत्यक्षात साथ देऊन आणि सार्थ आपुलकीनं तुम्ही जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेचं जे संगणकीकृत जे सादरीकरण जे केलं, या सादरीकरणामुळं जत तालुक्यातील लोकांनी केलेल्या 1 लाखपेक्षा जास्त मतांपैकी एकही मत वाया गेलेलं नाही. याचं हे काम म्हणजे माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच पद्धतीनं मी तुम्हाला सांगतो, जत तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या ज्या काही प्रश्न आहेत किंवा जे काही प्रलंबित मागण्या आहेत ते प्रामुख्याने सोडवण्याचं आश्वासन माननीय गोपीचंद पडळकर साहेबांनी दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं 2014ला जत शहर महाराष्ट्र शासनाचं GR आहे की राज्य रोजगार हमीची योजना ही क वर्ग नगर परिषदेसाठी राबवावी.
असं महाराष्ट्र राज्याचं परिपत्रक आहे. परंतु 10 वर्ष झाली प्रशासकीय असमन्वयामुळं आज 5,500 हेक्टर जमीन जत शहरात आहे. त्यातली 45% ही जमीन अकृषिक म्हणजे शेती वापरासाठी आहे. त्याच्यामुळं प्रशासकीय असमन्वयामुळं एकही रुपयेचा रोजगार हमी योजनेचा निधी जत शहरासाठी आलेला नाहीये आणि त्यातून शेतकऱ्यांचे सुशिक्षित बेरोजगारांचं होणारं काम हे झालेलं नाहीये. हे मी ह्या सभेच्या ठिकाणी आपणास निदर्शनास आणून देतो आणि ह्या बाबतीमध्ये आपण राज्य रोजगार हमीची योजना जत शहरासाठी लागू व्हावी आणि त्याचा जत शहरातून प्रामुख्यानं औद्योगिक आणि इतरही साधन सामग्री अत्यंत कमी आहे विकासासाठी आणि ह्या राज्य रोजगार हमी योजनेचा आपण जतच्या विकासासाठी आपण आपल्या प्रयत्नाच्या माध्यमातून ही योजना चालू करावी अशी तुम्हाला विनंती करतो. तसेच जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण आणि पाणी परीक्षण क्षेत्र आपण शासनाच्या माध्यमातून चालू करावं अशी मी तुम्हाला मागणी करतो आणि अण्णाप्पा भिशे, किरण मामा शिंदे यांच्या सर्व मागण्यांना माझा पाठिंबा आहे म्हणून मी दर्शवतो आणि मला बोलण्यासाठी 2 मिनिट वेळ दिला म्हणून मी आयोजकांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बंटी. यानंतर मी आमंत्रित करतोय प्रभाग क्रमांक 5चे माजी नगरसेवक राजेंद्र उर्फ राजू यादव यांना. सन्माननीय व्यासपीठ, जतचे डॅशिंग आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे जत शहराच्या वतीने हार्दिक अभिनंदन. शेठ, ही निवडणूक तुमच्याशिवाय सोपी नव्हती. तुमच्या एंट्रीने रंगतदार झाली, विजयाने ऐतिहासिक झाली. आज आम्ही तुम्हाला चिंगीबाबाच्या साक्षीने शब्द देतो की आम्ही तुमच्यासोबत कायम राहू, पण जतचा चेहरामोहरा बदलण्याची जबाबदारी तुमची आहे. 50 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याची अपेक्षा तुमच्याकडून करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला मंडळी, आपण सगळ्यांनी रामायण अनुभवलं. नाही, राजूला वेळेचं महत्व खूप आहे. मंडळी, रामायण झालं.